मधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिं राशिन्नाशयति विघ्नानाम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। यत्सत्येन जगत्सत्यं यत्प्रकाशेन भाति तत् यदानन्देन नन्दन्ति तस्मै श्रीगुरवे नमः। नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुति रामदासाभिरामा सीताकान्त स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। योगी राज कल्याण स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। श्री जनी जनार्दन स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। मूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ। आ आ आ श्री रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय। पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पतित पावना पूर्ण कामा पूर्ण कामा पूर्ण कामा आ आ रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय। नाथा हो दीननाथा नाथा नाथा हो दीन दीननाथा दीन 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 नाथा नाथा दीन नाथा नाथा हो दीन
नाथा हो दीननाथा 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 नाथा हो दीन. क्या बात रे पटके. तुमसे शरणी राहो माथा श्री रामा 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 हो तुझिये शरणी. तुमचे चरणी राहो माथा ठेवीत माथा श्रीरामा रामा 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 हो जय रामा 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 हो जय. बंधू हो दीनबंधू दीना बंधू बंधू हो दीन बंधू हो दीनबंधू. दीनबंधू रामा रामा दीना दीन 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 बंधू हो दीन. बंधो बंधु हो दीन बंधो रामदास म्हणे दया सिंधू हो रामदास म्हणे रामदास म्हणे करुणा सिंधू दया सिंधू हो कृपा सिंधू करुणा सिंधू हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा हो जय रामा हो जय रामा. श्री रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली. वत्सालागी धेनु जैसे वत्सालागी धेनु जैसे वत्सालागी धेनु जैसे
करुणा सावली हो करी करुणा सावली करी करुणा सावली गमाय माझी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी मदंत पाहू नको त्वरित ये 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 उचलित पाऊली हो ये उचलित पाऊली गया करी रामदास माऊली गया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी तनयावरी हो तनयावरी तनया हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाल म्हणा हरी नारायणा हरी म्हणा कुणी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी सुख कर सावली सुख कर सावली सुख कर सावली गमाय माझी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास हो रामदास हो रामदास माऊली माऊली रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी सज्जन गडीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी सज्जन गडीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी दीनोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी दीनोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु 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 माझे आई मजला ठाव द्यावा पायी जय
जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. यथा सांग दोही कडे दोही यथा सांग दोही कडे. दोही यथा सांग दोही कडे. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य. कडे सांग होता तो समर्थ. दोही कडे सांग होता तो समर्थ. नाही तरी व्यर्थ तारांबळी. नाही तरी व्यर्थ तारांबळी. तारांबळी होते तारांबळी होते विचार नसता. तारांबळी होते. तारांबळी होते विचार नसता. तास म्हणे आता सावधान. दास म्हणे आता सावधान. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य प्रपंचिते भाग्य प्रपंचिते भाग्य. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर. आराध्य दैवत श्री रघुनाथ. केवलम ज्ञानमूर्तीम असणारे श्री सद्गुरुनाथ ज्या गुरुतत्वाचं अधिष्ठान आहे त्या गुरुतत्वाला सकल शास्त्री पंडित वैदिक हरिभक्तीपरायण अधिकार संपन्न साधक यांना शतशः प्रणाम करून ज्ञाननिष्ठ साधक गुरुभक्त हरिभक्त अधिकार संपन्न श्रोतवृंद आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून वंदन करून दोन उत्तम कलाकारांच्या सहकार्याने आणि आपणा सर्वांच्या शुभ आशीर्वादाने अल्पशी सेवा करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न.
भाविक हो, समर्थांनी या पदाच्या द्वारा प्रपंच आणि परमार्थाची सांगड विवेकानं विचारानं घालायला सांगितलेली आहे. समाजाची स्थिती संतांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली. हे पहा, समोरचा पेशंट पाहून डॉक्टरांना औषध द्यावं लागतं. रोग काय येतो, एकच औषध सगळ्यांना लागू पडत नाही. सगळं सोडून, घरदार सोडून हिमालयात जा म्हणून जर संतांनी सांगितलं, जाणारे किती आहेत? ते आहे ना, आवा चालली पंढरपुरा आणि वेशी पासून आली घरा. अनादी कालापासून इंद्रियांना आणि या मनाला विषयाची आसक्ती, संसाराची चटक लागलेली माऊली म्हणाली, या विषया वाचून काही आणिक सर्वथा प्रिय नाही, हा स्वभावोची पाही इंद्रियांचा. मग अशा जीवांना जे पक्के सांसारिक आहेत, त्यांना एकदम सगळं सोडून रामनाम घे म्हणून चालेल का हो? जो उपदेश सामान्य जीवाला आचरणात आणण्यासाठी शक्य नाहीये, तो संत उपदेश करणार नाहीत. पण पहा, सगळ्यांचं मन रामचरणी जडावं संतांची प्रामाणिक इच्छा आहे. आपण जे अनुभवलं ते इतरांना मिळावं, या प्रामाणिक हेतूने संत पुन्हा पुन्हा आपली कीव करतात आणि उपदेश आणि उपासना या दोन्हीचं यथार्थ मार्गदर्शन करतात. आमचे गुरुजी म्हणायचे, संतांचं चरित्र हे उदार चरित्र असतं आणि आपलं चरित्र हे फक्त उदर चरित्र असतं. एकाच शब्दाचा फरक आहे का? आणि रामानं कितीही दिलं तरी आमचं उदरच रित राहत. मंडळी, काल आपण पाहत होतो, प्रपंच परमार्थ दोन्ही साधनं फार कठीण आहे. तारेवरची कसरत आहे हो. एका म्यानात दोन तलवारी राहतील कशा? कसं साधावं? बोलणं सोपं आहे. तुम्हाला सांगतो, जगात सगळ्यात सोपी गोष्ट उपदेश करणं, बोलणं. म्हणून मी कीर्तनकार झालो. जय जय रघुवीर, किती सगळ्यात सोपं. लोका सांगे ब्रह्मज्ञान, पुढचं म्हणायला काय येते? हे पहा, नळी फुंकिली सोनारे असा संतांचा उपदेश नसतो. प्रसंग सांगतो आणि मूळ विषयाला हात घालतो. जनक महाराजांच्याकडे विदेही जनक. आपल्याला जनक म्हटलं की फक्त सीतादेवीचे वडील एवढंच माहिती आहे. पण पहा, मिथिलेच्या राजसिंहासनावरती, गादीवरती जो कोणी बसायचा त्याला जनक म्हटलं जायचं. जनक हे व्यक्तीचं नाव नाहीये, ते पदाचं नाव आहे. जसं एडवर्ड द फर्स्ट, एडवर्ड द सेकंड आहे की नाही, पंतप्रधान पद तेच आहे. 47 सालापासून व्यक्तींची नावं बदलली, पण पद तेच आहे. विदेही जनक खरंच विदेही होते हो. स्थितप्रज्ञस्य का भाषा, भगवंतानी जी काही स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली ती तंतोतंत जनकांना विदेही, देहीच विदेही भोगू दशा. एक दिवस काही संत महंत त्यांच्याकडे आले. गृहस्थ धर्माला अनुसरून राजानं पूजन केलं, आदर आतिथ्य केलं आणि त्याचं हे वैभव पाहून काही दासी पायाला तेल लावतायत. काय वैभव आहे, काय स्वतःला विरक्त म्हणून घेतोय आणि हे एवढं. त्यांच्या मनात काय चाललं हे जनकांनी बरोबर ओळखलं. एक लक्षात घ्या, दुसऱ्याच्या मनात काय चाललेलं आहे हे ज्याला कळतं त्याच्या इतका विद्वान कोणी नाही. ज्याला मराठीमध्ये फेस रिडिंग म्हणतात पहा, कळलं बरोबर. काही केलं नाही, पाहुणचार वगैरे सगळा झालेला, आपल्या दूतांना सांगितलं या इकडे आणि एक करा, या सगळ्यांना कैदखान्यात टाका. पाहुणचाराची ही पद्धती कोणती हो? पण सत्ते पुढे शहाणपणा.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या सगळ्यांच्या मस्तकावर कढईमध्ये तेल दिलं आणि सांगितलं, पहा, ही कढई डोक्यावर ठेवायची आहे, काठोकाठ तेल भरलेलं असेल आणि माझ्या मिथिला नगरीमध्ये फेरफटका मारायचा, एक थेंब तेल खाली पडता कामा नये, आणि जर पडलं तर त्याचं जम्पिंग प्रमोशन. नाईलाज झाला, राजाच्या पुढे काही चालत नाही. ते भांड डोक्यावरती, कढई म्हणा, काहीतरी त्याच्यात काठोकाठ तेल भरलेलं आहे आणि चालायला लागले हो. 15 ऑगस्ट 26 जानेवारी. कोणी 2 तासानंतर आला, कोणी 3 तासानंतर आला, सगळे आले आणि प्रत्येकाला जनकानं एकच प्रश्न विचारला, माझी मिथिला नगरी कशी दिसली, कशी वाटली माझी नगरी? प्रत्येकाचं उत्तर, राजा, आमचं लक्ष तुझ्या नगरीकडे नव्हतं, आमचं लक्ष फक्त तेलाकडे होतं. तेलाचा थेंब खाली पडला तर? जनकानं उत्तर दिलं, तसंच महाराज, माझं लक्ष इकडे नाही, एक मन त्याच्याशी जडल्यानंतर हा देह झोपडीत राहो नाहीतर एसी महालात राहो, काही नाही, जो जगा तरी राहुनी जगासी पाहे बाहेरुनी, माया नाटक अवधानी लीलाभिमाने पाही जो, अशा वृत्तीनं राहिला प्रपंचामध्ये संसारात तर त्याची ॲलर्जी होणार नाहीये. विचाराने प्रपंच भाग्याचा होऊ शकतो. अगदी दुसरा दाखला शांती ब्रह्म एकनाथ महाराज. गंगा सागरासारखा प्रपंच. समर्थांचं सांगणं, काही त्यागू नका, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. विचारे इहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक केला पाहिजे. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी श्रीराम. जय जय रघुवीर. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय रघुवीर. जेवढे आहात त्यांचा आवाज आला तरी चालू शकतो. अनेक श्रोत्यांचं मौन व्रत असतं. खरं सांगू का, वारकरी कीर्तन बरी वाटतात. रूपाचा अभंग साथीदारांनी सगळं त्या टाळकऱ्यांनी, तिकडे टाळकरी असतात, आमच्याकडे टाळाटाळकरी असतात. खरं सांगू, कीर्तन यशस्वी झालं तर सगळ्यांचं आणि फेल गेलं तर एकट्या बुवाचं. बरं, 2 तासात सगळी सोंग करावी लागतात हो. गाणं गावं लागतं, अभिनय असावा लागतो, फक्त तो नाटकी नको बुवा. शंकराचार्य आले पाहिजेत, विठोबांना दप्तरदार आले पाहिजेत, ज्या संप्रदायाचं आपण अन्न खातो त्या संतांचं, त्या गुरु परंपरेचं काही आलं पाहिजे. आणि एवढं करून मंडळी, मी नेहमी सांगत असतो, कीर्तनकाराच्या कीर्तनाला 2 कोकणस्थांची उपस्थिती दररोज लागत असते. त्याच्याशिवाय कीर्तन रंगत नसतं हो. पहिले आठवले आणि दुसरे गोड बोले, हे दोघे असले तर कीर्तन असतं. मंडळी, पहिल्यांदा असं झालेलं माझं पुण्यासारख्या ठिकाणी हो. नवीन कीर्तनाला गेलेलो, काही नित्य कीर्तन असतात, तिथं चालतं टला ट राला रा म्हणे मी कीर्तन करणारा, पण नैमित्तिक कीर्तनाचं काय करायचं? पूर्व रंगाच्या चिठ्ठ्या, उत्तर रंगाच्या चिठ्ठ्या, साकी आर्या दिंडी कटाव सगळं लिहून घेतलेलं होतं. आणि तुम्हाला सांगतो, पेटी मास्तर माझ्या पक्षाशी प्रामाणिक राहणारे होते. मी त्यांना सांगितलं, मध्ये मध्ये मला जरा दाखवत जा, तेरी भी चूप मेरी भी चूप. काल भैरव जयंतीचं कीर्तन, श्रोते पुण्यातले, तुम्हाला सांगतो, कसं बस नमन केलं, अभंग घेतलेला अभंगच विसरला हो. तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे. एवढ्यात झालं काय, आमच्या पेटी मास्तरांना पंख्याशिवाय शक्य होत नव्हतं. त्या चिठ्ठ्या ठेवलेल्या पेटीवरती बटन ऑन केलं मंदिराच्या व्यवस्थापकांनी
आणि 5 वरचा पंखा फिरायला लागल्यानंतर सगळ्या माझ्या चिठ्ठ्या उडून गेल्या. आता पुढचं येईन न हो. तुका म्हणे मंदिराच्या अध्यक्षांनी सांगितलं, आता तू काय म्हणे ते सांगण हो, चालता पुन्हा येऊ नको. मंडळी, विचारानं सगळं काही होऊ शकतं. समर्थ म्हणाले, जरुरी पुरता प्रपंच करावा. आमच्या मंदाताईंचा एक छान दृष्टांत सहज आठवला, परिचयातला आपल्या. पाहुणे आले म्हणून बासुंदी केली. काही पाहुणे आल्यानंतर कोणतं पक्वान्न करायचं ठरलेलं असतं की नाही सांगा. माहेरचे पाहुणे आले, बासुंदी, गुलाबजाम, आणि सासरच्या नणंदबाई आल्या तर शिरा, सुधारस. त्याला एकदा भारतरत्न द्यायलाच पाहिजे. पहा, गुलाबजामच्या पाकात लिंब पिळायची न खा. ताई नमस्कार करतो. कोणी कीर्तनकार आल्यानंतर आशीर्वाद द्यायला आलात अशी खात्री आहे माझी. जेव्हा जेव्हा कधी बीडहून जातो तेव्हा भरत बुवांची आठवण असते बरं. 2007 साली खटौड प्रतिष्ठानमध्ये कीर्तनाला बुवांनी बोलावलेलं. भाविक हो, सगळेच कीर्तनकार आपले असतात, पण थोडस आपल्या मातीतला त्याच्याबद्दल जरा एक वेगळं महत्व असतं. विषय चाललाय कुठे आपला. बासुंदी केली आणि ताक होतं आंबट, त्याची कढी केली हो. घरामध्ये एकच पळी आहे, चमचे अनेक असतात पण पळी एखादीच. जय जय रघुवीर. लक्षात घ्यावं. आता करावं काय. पण वाढणारी बाई एवढी हुशार होती, ती देशपांड्याची होती. तिनं आधी पळीनं बासुंदी वाढली आणि त्याच पळीनं नंतर कढी वाढली. मला सांगा, आधी बासुंदी वाढल्यानंतर पुन्हा ती पळी कढीत घातली तर कढी नासणार, उलट अधिक गोड लागेल, खायला बरी वाटेल. पण उलट केलं तर मन परमार्थात ठेवा. बासुंदी आहे, मनाने परमार्थात राहा. मग जरुरी पुरतं कढी मध्ये राहिलं तर आहो, तो प्रपंचही गोड होतो हो. पण उलट केलं ना, मन प्रपंचात आणि फक्त शरीर परमार्थात, तर परमार्थ नासला जातो. मनाने तिथं राहावं आणि शरीरानं राहणं. आलाय प्रारब्धात, करा नीट नेटका. आपल्याला आलेला रोल परमात्म्यानं दिलेला तंतोतंत पाळा व्यवस्थित. प्रत्येकाला काही भूमिका दिलेली आहे आणि आपल्या भूमिकेशी प्रत्येकानं प्रामाणिकच राहावं लागतं. पळपुटेपणाचा परमार्थ नाहीये. पण समर्थ म्हणाले, ज्याला कुठं थांबायचं हे कळतं त्याचं जीवन यशस्वी आहे. प्रपंचात कुठेतरी थांबायचंय बस. दशरथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग सांगितला जातो. स्वतःला आरशात पाहतायत, आत्मपरीक्षण करतायत आणि कानाजवळ एकच पांढरा केस. आता इथे थांबायचंय. विवेकानं, विचारानं प्रपंच भाग्याचा होतो, हे समर्थांना मान्य आहे. स्वतंत्र समर्थांचे प्रपंच विज्ञान. आपली कर्तव्य कर्मे पूर्ण करा. विशुद्ध परमार्थाला तेव्हाच प्रारंभ आहे. मंडळी, कर्तव्य कर्मे पूर्ण केल्यानंतर चित्ताची शुद्धता, मग उपासना आणि मग ज्ञानाचा विचार. पण हे करताना समर्थांनी सांगितलं, प्रपंची ते भाग्य. सगळी अनुकूलता आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मानं. साक्षी भावानं करा. जनाबाईंचा अभंग आहे, वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा. अलिप्तपणानं प्रपंच करा जरुरी पुरता, पण जीवनाचं मुख्यांग परमार्थी वैराग्य. भाविक हो, प्रकर्षेण पंच विषयाः यत्र साधकान पीडयन्ति. तो प्रपंच आपण फक्त
साक्षी भावानं करावा करते पण त्याच्याकडे द्यावं. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य, मानावा राम सर्वथा करता. या भावनेनं राहावं, पण जीवनाचा मुख्य विषय परम अर्थ त्याच्याकडेही वळावं. जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थकी केला. येर तो अभागी जन्मला करंट रूपे. जय जय रघुवीर, जय जय रघुवीर, जय जय रघुवीर. विचारानं दोन्हीकडे सार्थकता आहे. आमच्या समर्थांचा एक अभंग आहे. अरे कर सार विचार कसा, अरे कर सार विचार कसा, अरे कर सार विचार कसा. ओ सार विचार कसा, सार विचार कसा. नीर क्षीर एक हंस जाणती, नीर क्षीर एक हंस जाणती. काय कळे वायसा, काय कळे वायसा. सार विचार कसा, अरे कर सार विचार कसा, सार विचार कसा. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. दोही यथा सांग दोही कडे, दोही कडे सांग होता तो समर्थ. नाही तरी व्यर्थ तारांबळी, तारांबळी होते विचार नसता. दास म्हणे आता सावधान. तीन प्रकारच्या विचाराचे टप्पे आहेत. एक सारासार, आत्मा अनात्म आणि नित्यानित्य. विच धातूपासून विचार शब्द तयार झालेला आहे. हे पहा, विचारे इहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक. विचारे नित्यानित्य विवेक केला पाहिजे. माऊलीचं सांगणं जे विवेकाची भाषा नेणती, वैराग्याची शिवन देखती. ते कैसेनी पावती मज ईश्वरा, ते भगवंताच्या मुखातलं वाक्य आहे. जीवनामध्ये विचाराला फार महत्व दिलंय. संसार मुळीच नासका, पण विवेके करावा नेटका. नेटका करिता फिका होत जातो. हे पहा, एकीकडे समर्थ प्रपंच भाग्याचा करा म्हणतात, आणि एक स्वतंत्र समास पढत मूर्ख नावाचा लिहिलेला आहे. पढत मूर्ख समास. परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख. अरे या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही. संत जेव्हा उपदेश करतात त्याच्या मागची पीठिका, पूर्व पीठिका पाहावी लागते. त्यांच्या समोर समाजातली अशी स्थितीची माणसं आहेत. अहो, थोडासा विचार करा त्या काळातली सामाजिक परिस्थिती. दिवसा ढवळ्या आमची मंदिरं उद्ध्वस्त होत आहेत. खायला नाही, प्यायला नाहीये. अन्यायानं गांजून गेलेले सगळे लोक, त्यांना निवृत्तीचा उपदेश करणं योग्य आहे का? डॉक्टरकडे 2 पेशंट आले. एकाचं पोट बिघडलेलं होतं. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं 2 दिवस फक्त ताक भात खा.
दुसरा पेशंट आला, तो होता उदबत्ती पहिलवान. पाहिलं आणि डॉक्टरांनी सांगितलं उद्यापासून जरा सुका मेवा, काही काढा चूर्ण औषध घ्या. पहिल्यानं सांगितलं त्यांना सांगता सुका मेवा वगैरे खाण, मला सांगता ताकभात. मी काय तुमचं घोडं मारलं? वैद्यराज म्हणाले, शहाण्या, जे तुझ्या दृष्टीनं आरोग्याच्या हिताचं ते तुला सांगितलं, कल्याणाचं, याच्या दृष्टीनं जे हिताचं ते याला सांगितलं. संसार भाग्याचा का होणार नाही विचारानं केला तर? भाविक हो, फक्त एक आहे, कुठे किती गुंतायचं ते आपल्या हातात आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा. एक प्रसंग सांगतो, श्रीमद भागवतात कथा आलेली आहे. एक दिवस गोपींना वाटलं कृष्ण परमात्म्याचे मोक्ष गुरु दुर्वास ऋषी, त्यांना आपण जेवायला द्यावं, भोजन घालावं. जुना काळ आहे, काही निमित्त असो किंवा नसो, पण कोणीतरी 4 घास खायला यायचं की नाही. 12 वाजता काही नाही, या हो भाकरी खायला. हे पहा, दुर्वास म्हटलं की आम्हाला फक्त रागीट ऋषी वाटतात, अजिबात नाही. कृष्णाचे मोक्ष गुरु आहेत ते. भगवंताच्या कानावरती वार्ता आली आणि भगवंत म्हणाले गोपींना, पाक सिद्धी करा. जे दुर्वासांना प्रिय आहे ते सगळे पदार्थ करा. कृष्णा, सगळं करू, पण ही यमुना मैया दुथडी भरून वाहते, पैल तीरावर जायचं कसं? भगवंत म्हणाले, यथासमय मी सांगेन तुम्हाला, आधी आपला रोल पार पाडा, पाक सिद्धी करा. आणि काय सांगावं, प्रत्येक गोपींनी या दुर्वासांना जे प्रिय पदार्थ होते ते केले. भगवंताच्या समोर प्रकट झाल्या. कृष्णा, आता कसं जायचं? भगवंत म्हणाले, यमुनेची प्रार्थना करा. आमचा कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर यमुना माई आम्हाला रस्ता दे, वाट काढून दे. एका गोपीने पाहिलं, तू ब्रह्मचारी, तुझं मंत्रिमंडळ 16,108. पण मंडळी सामान्य नाही हो. प्रार्थना केली आणि यमुनेनं मार्ग काढून दिला, रस्ता दिला, वाट दाखवली. पैल किनारी असणारे दुर्वास तिथपर्यंत सगळ्या आल्या. ते पदार्थ घेतले, दुर्वासांना प्रणाम केला, वंदन केलं, विनंती केली, महाराज, शुचिरभूत होऊन पवित्र मनाने आम्ही पाकसिद्धी केली, आपण प्रसाद घ्या. दुर्वासांनी आनंदानं प्रसाद घेतला. आता वापस जायचं कसं? दुर्वासांनी जाणलं. दुर्वास म्हणाले, यमुना माईची प्रार्थना करा, यमुनेची. आमचे दुर्वास जर उपवासी असतील तर यमुना माई मार्ग दे. आणि खरंच तुम्हाला सांगतो, यमुनेनं मार्ग काढून दिला. भगवंत म्हणतात, एवढं करून मी ब्रह्मचारी, आणि दुर्वास म्हणतात, एवढं जेवून मी उपवासी. कसं शक्य आहे? आपण त्याच्याशी किती अटॅच. संपलं. फार प्रपंचाला बिलगून आहोत हो. अशनम मे, वसनम मे, जाया मे, बंधू वर्गो मे, सगळं माझं 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 वाटतं. मंडळी, याच्यासाठी जीवन नाहीये. परमार्थाचा विचारही केला पाहिजे. आधी संसारासी समूळ विटावे, मग मरणाचे स्मरण असावे आणि सावध होवोनी लागावे. शुद्ध कर्माचरणाला किंवा परमार्थ पथाला समर्थांचं सांगणं आहे. तो प्रपंच भाग्याचा होतो. याच्यासाठी आपण काही घटना त्याचा तपशील पाहिलेला होता. मानुष्यंवर वंश जन्म विभवः दीर्घायु आरोग्यता सन्मित्रं सुसुतः सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्वं सुजनत्वम् इंद्रियजयः सत्पात्रदाने रति ते पुण्येन विना त्रयोदश गुणाः संसारिणां दुर्लभः. सीताकांत स्मरण जय जय राम. मंडळी, तो प्रपंच भाग्याचा होण्यासाठी 13 गोष्टी अनुकूल लागतात. त्या भाग्यानच मिळतात.
त्याच्यातल्या 6 गोष्टींचा आपण विचार केला. मानुष्यम वरवंश जन्म विभव दीर्घायु आरोग्यता सन्मित्रम, इथपर्यंत आपण आलेलो होतो. प्रपंच भाग्याचा होण्यासाठी पुढचा क्रम दिला सुसुतः. नुसता सुत शब्द वापरला नाही. हे पहा, नुसता पुत्र नाही, सुपुत्र. सुशब्द सत, चांगलं या अर्थानं केले. विचार सुविचार. वारे वा, प्रभात सुप्रभात. पण तुम्हाला सांगू, कधी कधी नको तिथे सु हा शब्द लावला की फार अवघड आहे. मुक्त विद्यापीठातनं नुकताच एक बाहेर पडलेला होता साहित्य विषयातला. त्याला काव्य करायचा फार छंद होता हो. त्यानं कविता केली, एक कल्पना केली. त्या सुंदरीच्या सरी गळ्यात. जुन्या काळातला दागिना सरी कळतं ना, सरी बोरमाळ तुमच्या पिढीपर्यंत कळतं. सरी बोरमाळ, पाटल्या, तोडे, हातोडे, चपलाहार, बूटहार, काय काय असतं ते. आमचे शिरवळकर बुवा म्हणायचे, सोनं जर थोडं स्वस्त झालं असतं ना, महिलांनी सोन्याची सहाण सुद्धा गळ्यात घातली असती. त्यानं ती कविता केली. पण कविता काही इम्प्रेसिव्ह वाटे ना हो त्याला. त्या सुंदरीच्या सरी गळ्यात, एक कोणीतरी सुंदर स्त्री आहे, तिच्या गळ्यात सरी आहे, शोभून दिसते. त्यानं 2 ठिकाणी सु हा शब्द वापरला अलीकडे आणि कविता केली. सुसुंदरीच्या सुसरी गळ्यात पुंडलिक. आता त्याचा अर्थ काय हे मी सांगायची इथं तरी गरज नाहीये, आपण एवढे जाणकार आहात. सुपुत्र पाहिजे. अनाज्ञप्तोऽपि यः कुरुते पितु कार्यं स उत्तमः. उक्तः करोति यः कार्यं स मध्यमोदारतः. उक्तोऽपि कुरुते नैव स पुत्रो मलमुच्यते. चांगला पुत्र. हे पहा, पुत्राच्या नावानं आई बापाला ओळखलं जावं एवढा अधिकार पुत्रानं मिळवावा. प्रत्येक पित्याचं स्वप्न असतं, माझ्यापेक्षा माझ्या लेकरानं मोठं व्हावं. गुरुला वाटतं माझ्यापेक्षा माझ्या शिष्यानं मोठं व्हावं. रामकृष्णांनी नरेंद्राला मोठं केलं. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज त्यांनी रंगावधूतांना मोठं केलं. समर्थांनी एका ठराविक टप्प्यानंतर, जेव्हा ब्रह्मपिसा ही घटना घडली ना, आम्ही कथा सांगतो, त्यानंतर या भगव्या वस्त्राचा अधिकार कल्याणाला दिला. अहो, आपलं लेकरू कळतं झालं, कर्तबगार झालं, आज्ञाधारक हे कळलं, पटलं की वडील सगळं त्याच्या स्वाधीन करून मोकळे होतात. सांगायचंय, सुसूत चांगला पुत्र हे प्रपंच भाग्याचा होण्यासाठीच एक महत्वाचं कारण आहे. मंडळी, तुम्हाला एक सांगू, आपल्या पोटी आलेली संतती ही आपल्या कर्माचं फळ असते. जय जय रघुवीर. अगदी सुसूत चांगला पुत्र. महाभारतातला प्रसंग आहे. गांधारीनं शोक व्यक्त केलाय. 100 होते, काही उपयोग का हो. नंतर त्या हरिद्वार जवळ विदुरांनी सांगितलं, मुठभर तांदळासाठी लाचार व्हावं लागतंय. ज्यांना मारण्यासाठी एवढा अट्टहास केला, नको ते ऐकलं. पुत्र प्रेमानं मोहित झालेल्या आंधळ्या राजानं त्याचा परिणाम काय झाला. भाविक हो, चांगला पुत्र. प्रत्येकाला श्रावण पुंडलिक मिळत हो. मंडळी, असा विचार करा, दशरथ महाराजांच्या पोटी एक से बडकर एक पराक्रमी काय आहेत. प्रपंच भाग्याचा होण्याचं लक्षण आहे. सुसूत हा चांगला पुत्र. चातुर्मास्यामध्ये खेडेगावात एक कथेकरी बुवा आले. 4 महिने कीर्तन. जुन्या काळामध्ये असं असायचं, एक कीर्तनकार 4 महिने एकाच मंदिरात. बुवा तोच, ऐकणारे श्रोते तेच आणि साथीदारही तेच.
आजचा एकही शब्द उद्या नाही, उद्याचा परवा नाही. काय कीर्तनकारांची विद्वत्ता, आणि असं ज्यांना ऐकायला मिळतं त्या श्रोत्यांचं काय पुण्य. आमचे ते ढोले बुवा, कान्हेरे बुवा, या परंपरा 38 चातुर्मास्य एकाच ठिकाणी. ही तुमची पिढी आहे ना, एवढं चांगलं चांगलं ऐकलेलं आहे हो. म्हणून तुम्हाला सांगतो, सोन्या पुढं बेंटिक्सचं काही महत्वाचं नसतं. चातुर्मास्यातलं कीर्तन महिना, 2 महिने, 3 महिने झाले. आता हळूहळू हळूहळू हळू बुवाच्या भैरवीचा दिवस यायला लागला. म्हणजे कीर्तन असावर का, जय जय रघुवीर. आणि एका सद्ग्रस्थानं सांगितलं, बुवा माझी विनंती आहे, आपली पायधूळ माझ्या घराला जर लागली तर बरं आपण याल. माझा एकुलता एक पुत्र तुम्हाला न्यायला येईल. याल काय, तुमचं सोळं ओळ जो काही तुमचा धर्माचा विचार आहे, तुमची मर्यादा, तुमची तत्वे ती पाळली जातील. आम्ही दुराग्रह करणार नाही, पण आपण घरी या. बुवांनी मान्य केलं. ठरलेल्या वेळी त्यांचा एक पुत्र न्यायला आला. घरी आल्यानंतर स्वागत वगैरे झालं. आणि तुम्हाला सांगतो, कीर्तनकाराचं लक्ष घराकडे, इकडं तिकडं सगळीकडे गेलं. शक्यतो कीर्तनकाराच्या नजरेतनं काहीही सुटत नाही. जय जय रघुवीर. कोण गालात हसतो, कोण काय खुणावतो, कोण कसा असतो, बरोबर. आणि खरं सांगतो, ते कळल्याशिवाय इथं उभं राहूच नाही. बघितलं, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 5 जण हो. हे कोण आहेत? बुवांच्या मनात विचार आला, काल मला हे गृहस्थ म्हणाले होते माझा एकुलता एक पुत्र न्यायला येईल, आणि हे 5. या गृहस्थानं सांगितलं, मी आपल्याला बोललो ते खरंच बोललो. माझा एकुलता एक सुपुत्र तुम्हाला न्यायला येईल. एकच सुपुत्र म्हणून घ्यायला योग्य आहे महाराज. हे जे बाकीचे 5 आहेत ना, हे माझ्या पोटी आलेत, पण त्यांना सुपुत्र म्हणून घ्यायचं ते मी म्हणणार आहे. कारण त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे? ज्येष्ठो भृंगी तमाल भक्षण परहा तस्यानुजो मद्यपी द्यूते लुब्ध रुचि स्तृतीय तनयः तूर्यस्य वित्तं शृणु. चौर्ये कर्मणि चौर्य गीत महिमा बालस्तु यः पंचमः लोकानां सततं गृहाणि दहते 2 3 4 वा. जय जय रघुवीर. ज्यांना कळलं ते हसायला लागले. ज्यांना थोडं बहुत कळलं ते जळगाव ते बेळगाव माना डोलवायला लागले. आणि ज्यांना काहीच कळलं नाही त्यांचं खुलता कळी खुलेना असं व्हायला लागलं. ते म्हणाले, पहिले जे आहेत ना, वनस्पती शास्त्रात त्यांनी MSc केलंय. वा वा वा. कोणत्या युनिव्हर्सिटीतनं? अहो, 2 वनस्पतींचं ज्ञान आहे. ज्येष्ठो भृंगी भक्षण परहा, प्रिन्स ऑफ वेल्स, भांग चरस, याच्यात त्यांनी पदवी मिळवली आहे. याला पुत्र म्हणू मी? बर म्हटलं, पहिला जाऊन द्या, दुसरा कसा आहे? वा वा वा, काय सांगावं. कायम शंकराच्या मंदिरात पडलेले असतात भम भोले, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. कायम त्या नशेत असतात. तस्यानुजो मद्यपी. वा, पहिला पुत्र म्हणून घ्यायचा योग्य आहे का? मी त्याला पुत्र म्हणू का? दुसऱ्याची गती तशीच. तिसरा तो दत्तभक्त आहे. कायम 52 पानी गुरुचरित्राचं पारायण, इस्पिक एक का. द्यूते लुब्ध रुचि स्तृतीय तनयः तूर्यस्य वित्तं शृणु. चौथे, वा 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 वा, काय सांगावं. त्यांना भारतरत्न द्यायला हरकत नाही. 50 वेळा जेलमध्ये जाऊन आलेत बिनभाड्याच्या घरात. म्हटलं, काय हो देशभक्ती महिमा. शौर्ये कर्मणि चौर्य गीत महिमा. हे जे आहेत ना,
कायम पकडले गेलेले आहेत. याच्या घरचं चोरीचं प्रकरण, त्याच्याकडचं त्याच्यामुळे वाऱ्या करून आलेले, याला मी पुत्र म्हणू का? आणि पाचवे जे आहेत ना, वा 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 वा, ते रिकाम टेकडे, त्यांना दिवा लावायला जमत. याच त्याला, त्याच त्याला, ते कायम गल्लीत दिवसातनं त्रीणी चत्वारी वा 2-3 जणांची तरी घरं पेटवतात. यांना पुत्र म्हणू का मी? विनोद नाहीये भाविक हो, थोडासा विचार करा. एकच पुत्र असावा, नरेंद्रासारखा, ते कुल धन्य झालं. शंकराच्या प्रसादानं मागून घेतला होता. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य, अहो त्या संतांमुळे ते कुळ ओळखलं गेलं, ती जाती पावन झाली. एकच प्रसंग सांगतो आणि विरमतो. नामदेवरायांना विचारलं होतं, नामदेवा आपली जात कोणती? नामदेवराय म्हणाले होते, लोकांची अब्रू झाकणारी आमची जात आहे, ती जाती पावन. प्रपंच भाग्याचा होण्यासाठी सन्मित्रम सुसुतः सती प्रियतमा, याच्याबद्दल मी न बोललेलं बरं, मला मर्यादा. सती प्रियतमा, चांगली पत्नी. बुवा, आम्ही याच्याबद्दल न बोललेलं बरं, उगाच काय तो अधिकार बाकीच्यांचा. भक्तिश नारायणे, सगळं असून परमात्म्याची भक्ती कुलामध्ये केली जाणं, हे किती मोठं भाग्याचं लक्षण आहे. एक लक्षात घ्या, सगळं अनुकूल असताना तिकडे वळणं किती कठीण आहे हो. फार कठीण आहे, वळत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, कुलानं परमार्थ करावा, भक्ती करावी. प्रपंच भाग्याचा होण्यासाठी नव्हे, अशी कोणी करत असेल तर ते अत्यंत भाग्याचं आहे. परमात्म्याची अहेतुकी भक्ती, निष्काम भक्ती असं जर करणारे असतील तर तो प्रपंच भाग्याचा नाही का? हो, अनेकांची 9-9, 10-10 पिढ्यांची पंढरीची वारी असते, अन्नदान असतं, व्रत असतं. या मंदिराची किती वर्षाची परंपरा असेल, भाग्य नाही का सांगा? असा प्रपंच भाग्याचा होण्यासाठी अनुकूल काही गोष्टी लागतात. मग नाहीत म्हणून काय करायचं? असो द्या ना. एक लक्षात घ्या, 2 संतांची चरित्र नेहमी पहा, एक एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज. एकाला सगळं अनुकूल तरी परमार्थ साधला, आणि एकाला सगळं प्रतिकूल तरी परमार्थ साधला की नाही. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा बाईल कर्कशा. सगळं असूनही हे पहा, पुन्हा सांगतो, गुडगुड्या नारळासारखं आपण राहिलो ना, किती बाहेर आघात होऊ द्या, आत काही परिणाम होऊ देऊ नये, अशी स्थिती आपली व्हावी. मनुष्य जन्म केवळ लौकिकासाठी नाहीये, इहलोकीचा हा देहे देव इच्छिताती पाहे. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठ्ठलाचे झालो. त्या परमार्थ पथालाही प्रवृत्त व्हावं. परमार्थ हे जीवनाचं मुख्यांग असावं. असं जो करतो त्याचं जीवन यशस्वी होतं. आणि जो केवळ ऐहिकाचाच विचार करेल, संतांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करेल, त्याच्या जीवनात आनंद नाहीये, त्रिधा तिरपी आहे, ती होऊ नये. म्हणून पूर्वरंगपदामध्ये समर्थांच्या शब्दाचा आपण आधार घ्यायचा. महाराज, आपण जे सांगता ते कल्याणाचंच. संत सहज बोलत असतील, सहज बोलणे हित उपदेश, करुनी सायास शिकविती. भाविक हो, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. माऊलीला का सांगावं लागलं, रामनाम घे, संसार सोडू नको. पण पहा, इंद्रिया सवडी लपो नको, माऊलीला सांगावंही लागतंय. इंद्रिय नेतील तिकडे नको जाऊ, पुढं इंद्रिय दमन कर. संसारात राहून त्याचं मिथ्यत्व कळावं. एकदा आगीचा चटका बसला की लेकरू पुन्हा तिकडे जात नाही, तशी आपली स्थिती व्हावी. भाविक हो, हे अनुभवाला आपण आणावं. प्रपंचातल्या बऱ्या वाईट अनुभवातनं विरक्त इंद्रियार्थेषु आता राम भक्तीला प्रवृत्त व्हावं. असं जे होतात त्यांचं जीवन धन्य होतं.
याच्यासाठी काय करावं, पुन्हा पुन्हा विचाराची बैठक स्थिर करावी. तो विचार म्हणजे त्याचे 3 टप्पे आहेत. एक सारासार, एक नित्यानित्य आणि एक आत्मानात्म. तो विचार उद्याच्या सत्रामध्ये पाहायचा. उद्याचं माझं समारोपाचं कीर्तन. 30 तारखेला वेगळे बुवा असतील, असं असतं. मधलं चालतं काहीतरी. पहिल्या दिवशी मानाचा बुवा, समारोपाला मानाचा मधलं आपलं. असं समजा 4 दिवस भगवंताची सेवा करायला मिळते आपल्यासारख्या जाणकार श्रोत्यांच्या समोर. भाग्य. हे पहा, खरं सांगतो, कोरोना नंतर आमच्या कीर्तनाला गर्दीच नाही हो राहत, श्रोताच नाही. काही काही ठिकाणी असतो पण सोता, काही काही ठिकाणी असतो रोता. जाणकार श्रोते असतील ना भाविक हो, किती श्रोते याला महत्व नाही. जे आलेत ते कीर्तन ऐकण्यासाठीच आले का याला महत्व आहे. कीर्तन किती वेळ केलं याला महत्व आहे, पण जे केलं ते कीर्तनच केलं का यालाही फार महत्व आहे. पूर्वरंग पदामध्ये माझ्या श्री समर्थांनी जीवनाचा समन्वय विवेकानं विचारानं साधायला सांगितला. असा सुवर्ण मध्य समन्वय साधावा. प्रारब्धानं आलेला रोल पार पाडा, पण मुख्यांग जीवनाचं एकटक तिकडे असावं. असं जो करतो त्याच्या जीवनात कायम आनंद आहे. कायम आनंद. एक लक्षात घ्या, साधू संतांच्या राज्यात कायम दिवाळी आहे आणि बुद्धिवादी लोकांच्या आयुष्यात कायम होळी आहे. आपण आनंदाचं पारणं लुटूया. पूर्वरंगपदामध्ये माझी समर्थ माऊली म्हणाली, आ आ प्रपंचिते भाग्य भाग्य हो प्रपंचिते. भाग्य प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य दोही यथा सांग. दोही कडे दोही यथा सांग. दोही कडे प्रपंचिते भाग्य भाग्य प्रपंचिते भाग्य. तारांबळी होते होते तारांबळी होते. तारांबळी होते विचार रसता. दास म्हणे आता सावधान. दास म्हणे आता सावधान. प्रपंचिते भाग्य भाग्य प्रपंचिते भाग्य प्रपंचिते भाग्य प्रपंचिते भाग्य भाग्य. जागून सारी रना बलमा. जन्म भरीच्या श्वासाई तुकी मोजियले हरिनाम. विकत घेतला. पुढचं मी नाही तुम्ही म्हणायचं. क्षणभर भगवंताचं चिंतन करूया. मस्त खमंग वास आलाय. याला आचारी म्हणावा. पहा हा असा सुंदर कथा भागाकडे आपण फक्त प्रवृत्त हो या. अगदी आदेशाचं तंतोतंत पालन करतो. लाल सिग्नल दिसला की रेल्वेची गाडी थांबते. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. राजा राम पतित पावन सीताराम. राघव राज्य
राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राघव राजा राम पतित पावन सीताराम. जय रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताकांत स्मरण जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती. माहुली क्षेत्री समर्थ आले कपिला षष्ठी से हो. माहुली क्षेत्री समर्थ आले कपिला षष्ठी से हो. माहुली क्षेत्री समर्थ आले समर्थ आले कपिला षष्ठी से हो. छत्रपती सह स्नाना करीती. 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 आ आ छत्रपती सह स्नाना करीती. छत्रपती सह स्नाना करीती. पवित्र तीर्थासी रामा साधूजी रामा हो. राजा राम कहो जी. सज्जनगडावरती आमच्या समर्थांची स्वारी असताना छत्रपती शिवरायांनी गुरूंना राहण्यासाठी किल्ला दिलेला आहे. लक्षात घ्या, जुनं नाव परळीचा किल्ला. पण समर्थ आले, सज्जनांचं संमेलन भरलं गेलं आणि साधू संतांच्या येण्यानं गड ही सज्जन झाला. सज्जन गड. समर्थांचं वास्तव्य तिथे असताना काही शिष्यांच्या मनामध्ये एक विचार आला. 60 वर्षानंतर येणारी एक पर्वणी, जिला कपिला षष्ठीचा मुहूर्त म्हणतात, तो महाराज उद्या आहे. 6 योग एकत्र यावे लागतात. भाद्रपद महिना, वद्य पक्ष, षष्ठी तिथी, मंगळवार, रोहिणी नक्षत्र, व्यतिपात आणि पहा, हे सगळं आलं पाहिजे ते दिवसा. असा योग आला आणि आदल्या रात्री सगळे शिष्य समर्थांना म्हणायला लागले, महाराज, अशा या पर्व काळात कुठेतरी संगमावरती स्नान करायला जावं असं शास्त्र आहे. काही अनुष्ठान करावं, विशेष पुण्य असतं. इतर वेळी प्रयागराजला स्नान करणं पुण्याचंच, पण महाकुंभात अधिक आहे की नाही सांगा. पण किती लोक जातात, परदेशातनं लोक येतात. आपण जावं. आणि समर्थांच्या मनामध्ये विचार आला, हे पहा, संत पाप पुण्याच्या पार गेलेले असतात. नाही पुण्याची आठणी, नाही पापाची जाचणी, जिणे गंगवघाचे पाणी. पण येथ वडील जे आचरती, तया नाव धर्म ठेविती. तो धर्म टिकवला पाहिजे. आपण जसे वागू तसे इतर वागणार आहेत. समर्थांच्या लक्षात आलं, या महापर्व काळात आपल्यालाही काही साधू संतांची भेट होईल, तीर्थाचं स्नान घडेल आणि पहा, या निमित्तानं समाजाचं अवलोकन करता येईल. समाज संघटित झालाय ना, त्यांना धर्माबद्दलची अस्मिता आहे ना, याचं परीक्षण करता येईल. आणि पहा मंडळी,
समर्थांच्या मनात आलं, उद्या तो येणारा योग. जावं कुठे, जावं कुठे? या दिवशी स्नान करायला आपण तर जायचं, पण निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी. भाविक हो, जाणता राजा आणि त्याच्याबद्दलचा गौरवाचा जो आविष्कार आहे शब्दांचा, शब्दांनी गौरव करणारे कोण आहेत ते? अवाजवी स्तुती नाहीये केलेली. या पर्व काळात आपण शिष्यगणांसह जावं, आणि नाही तरी राजाचा मुक्काम साताऱ्याला अदालत वाड्यात आहे, राजाला स्नान घालावं. धावपळीच्या काळात राजानं तिथे थांबणं योग्य नाही, पण पर्व काळाचं स्नान झालं की राजा कारभारासाठी येईल. आपण काही काळ तिथे राहावं. कोणत्या ठिकाणी जावं? संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई. तीरावरल्या सुख दुःखाची, तीरावरल्या सुख दुःखाची जाणीव तिजला नाही. संथ वाहते कृष्णामाई. जिथे कृष्णा आणि वेण्णा या नद्या एकत्र मिळतात, रामशास्त्री प्रभूणे यांची जिथे समाधी, असं ते क्षेत्र माहुली, संगम माहुलीला समर्थांनी ठरवलं. तिथे संगमेश्वर नावाचा देव आहे, शंकराचं मंदिर आहे. आपण तिथे स्नानाला जावं, तीर्थाचं स्नान करावं. जाताना राजाला घेऊन जायचंय. शिष्यगणांच्या सह उदयिक प्रभातकाली निघावं, परळीच्या दिशेनं निघायचं आणि वायूच्या वेगानं घोड्यावरती बसून माहुलीला जायचं. प्रभातकाली सूर्यनारायण उगवण्याच्या आधीच राजानं स्नान करून इकडे यावं. का? राजा तिथे आला, गर्दी व्हायला नको आणि राजाचा वेळ जायला नको. समर्थांनी विचार केला. निवडक शिष्यांच्या करवी आधी छत्रपतींसोबत निरोपही गेला, राजालाही आनंद झाला. आणि मंडळी, या सगळ्यांची स्वारी त्या माहुली क्षेत्रामध्ये आली. यात्रा दाटली अपार, पातले बहुत नारी नर, करीती भावे जय जयकार. जय गंगे जय कृष्णे, श्री कृष्णा माता की जगत जननी त्रिपथ गामिनी, श्री गंगा माता की. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय रघुवीर. भाविक हो, राजाही आलाय, त्यांचे गुरु आलेत, समर्थांच्या समवेत काही शिष्यही होते. आणि समर्थांनी पाहिलं, सगळ्या सज्जनांचा हा मेळा या पर्व काळाच्या निमित्तानं एकत्र आलाय. लोक स्नान करतायत, कोणी सूर्यनारायणाला अर्घ्य देतय, कोणी जप जाप्य करतय, कोणी देवतेचं दर्शन घेतय, कोणी ध्यान करतय. वा वा वा. अशा काळामध्ये राजाला सांगितलं, राजा मी तुला संकल्प सांगतो, स्नान कर आणि आपल्या उद्योगाला जातो. छत्रपतींनी स्नान केलं आणि घोड्यावरती बसून काही निवडक मावळ्यांसह छत्रपती हा जाणता राजा सातारकडे आले. आणि आता समर्थांनी ठरवलं, आजचा दिवस आपण इथे राहावं. आता लक्षात घ्या, सगळे शिष्य स्नानासाठी सज्ज आहेत, स्नान करायचं. बर, तीर्थावरती स्नान करताना काही संकल्प करायचा असतो. जोग महाराज नाशिक क्षेत्रात असा एक पर्व काळ असताना स्नानासाठी आले आणि विप्रांनी काही संकल्प सांगितला, काही प्रायश्चित्त घ्यायचं असतं. त्याच्यात संकल्पात आलं, माझ्याकडनं काही या जन्मी पाप झालं असेल, मागच्या जन्मी पाप झालं असेल, तर त्याचं मी प्रायश्चित्त घेतो. आणि मंडळी,
गत जन्मनी पर्यंत जोग महाराज थांबले, पण इह जन्मनी म्हटल्यावर जोग महाराज म्हणाले थांबा. या जन्मी माझ्याकडनं चुकूनही पाप झालं नाही याची मी खात्री देतो. असा एखादा असेल तर त्याला संकल्पाची काय गरज आहे. समर्थ स्नान करण्यासाठी उतरणार. एवढ्यात काय झालं हो, विप्रसांगती संकल्प समर्थासी, विप्रसांगती संकल्प समर्थासी. म्हणती पर्वणी ही श्रेष्ठ दक्षिणेसी, म्हणती पर्वणी ही श्रेष्ठ दक्षिणेसी, म्हणती पर्वणी. तुम्ही असता गुरु छत्रपती यांचे, असता तुम्ही असता, तुम्ही असता गुरु छत्रपती यांचे. मंत्र म्हणती, मंत्र म्हणती आशीर्वचासवाचे, मंत्र म्हणती. तुम्ही असता गुरु छत्रपती यांचे, तुम्ही असता गुरु. मंत्र म्हणती आशीर्वचासवाचे, मंत्र म्हणती आशीर्वचासवाचे, मंत्र म्हणती आशीर्वचासवाचे. महाराज, आमची इच्छा आहे तुम्हाला संकल्प सांगायचा आहे. यद्यपि शुद्धम लोक विरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. 5 मिनिटात अगदी आवरतो 5व्या मिनिटाला. मंडळी, समर्थ संकल्प विकल्पाच्या अतीत गेलेले. काहीही मिळवायचं नव्हतं हो. तुका म्हणे झाला अवघा व्यापार या स्थितीपर्यंत गेलेले, पण विप्रांचा मान राखायचा आहे. भूलोकीचे देव आहेत, यांच्यामुळे धर्म टिकलेला आहे, यांच्यामुळे मंत्राचं महात्म्य कळलेलं आहे. या वर्गानं जगाला त्यागात्मक काहीतरी वेगळी शिकवणूक दिलेली आहे. समर्थांनी यांचा अधिकार जाणला आणि ठीक आहे सांगा. पण मंडळी, या संकल्पाच्या मागे तिथल्या त्या विप्रांची थोडीशी कामना होती, सकामता होती. ऐहिक फल काम तीव्र हृदय अंबरी. मनामध्ये काहीतरी यांच्याकडनं मिळवावं अशी इच्छा होती. सगळ्यांनी ठरवलं, राजाचे गुरु त्यांना संकल्प सांगितल्यानंतर काहीतरी बड बड मिळेल. कल्पना करा, मला जर अंबानींनी कीर्तनाला बोलावलं, पुंडलिक वरदा, कल्पनेनं किती आनंद वाटेल. बड्या घरचं जरा बरं की नाही. आता राजाच्या गुरूंना संकल्प सांगितल्यानंतर ते काही सत्यनारायणाच्या सुपाऱ्या, रेशन दुकानातले तांदूळ, शर्करा खंड खाद्यानी म्हणायचं कुचका शिंगादाणा तसं काही देतील. हे पहा, माणसानं आपल्या अधिकाराला पदाला साजेस द्यावं आणि घेणाऱ्यानं सुद्धा आपल्या कष्टा इतकंच घ्यावं. उगाच बुवा तुमची किंमत 50-50 जय जय रघु म्हणू नये, जय जय रघुवीर. मंडळी, असं झालं. समर्थांच्या मनामध्ये यांच्याबद्दल आदर आहे.
संकल्प सांगायचा ठीक आहे, संकल्प सांगायचा, काही प्रायश्चित्त घ्यायचं आणि मग स्नानाला. पण त्या विप्रांनी ठरवलं संकल्प झाल्यानंतर आपण काहीतरी यांना मागावं. हे पहा, त्यांचं मागणं चुकीचं नव्हतं. प्रत्येकाच्या चरितार्थाचं काहीतरी साधन असतं, लक्षात घ्या. आपल्या घरी अशा कुलधर्म कुलाचाराला कोणी वैदिक आलेले, त्यांना आपण काही देतो हा उपकार नसतो. ते आपल्याला मंत्राच्या द्वारा आशीर्वाद देत असतात, त्यांची तेवढी किंमत नसते. पण पहा, लक्षात घ्या, जसं आपण डॉक्टरांना देतो काही ठिकाणी, तसं प्रेमानं आदरानं. आणि एक लक्षात घ्यायचंय, प्रत्येकाचं काही कर्म, कर्तव्य कर्म आणि समाज धारणेसाठी सगळे घटक लागतात की नाही. मंडळी, त्यांनी मागणं चुकीचं नव्हतं. तो काळ आहे हो, ज्या काळामध्ये कधी गोल आकाराची भाकरी असते काही लोकांना माहिती नव्हतं, त्या काळामधलं जगणं आहे. संकल्प सांगायचा आणि यांच्याकडनं काहीतरी मिळवायचं. आता संकल्प सांगायला एक जण आले, म्हणा अस्माकम सहकुटुंबानाम सहपरिवारानाम. गुरुजी, पुढचं तुम्ही म्हणा, खातं तुमच्याकडे. असा संकल्प असतो. मंडळी, कधी कधी तो संकल्प म्हणता म्हणता गुरुजीचा ऊर्ध्व लागायची वेळ येते. द्विपद काय, त्याच्यानंतर चतुष्पद काय. आता द्विपद झाल्यानंतर पुन्हा चतुष्पद म्हणायची काय गरज आहे. आपल्याला द्विपद लाभून आपण तसेच वागतो. म्हणून पुंडलिक, आणि घरातल्या ढेकणांना, उंदरांना, घुशींना उत्तम आयुष्य आरोग्य द्या. संकल्प सांगितला आणि पहा हो, आता स्नान करून समर्थ येत आहेत. एवढ्याच सगळ्यांनी हात पुढे केले. महाराज, आम्ही आपल्याला संकल्प सांगितला, काहीतरी आपण द्या. मागणारे होते ते त्यांचं चुकीचं नव्हतं, एक लक्षात घ्या. आणि ज्याच्या समोर मागायचं ते स्थानही चुकीचं नव्हतं. देणारे समर्थ आहेत. हात पसरायचा असेल तर त्यांच्या पुढे, जो देण्यासाठी समर्थ त्याच्या पुढे हात पसरावा. काय करावं? समर्थांच्या मनात विचार आला, काय द्यावं यांना. आता ज्यांचा अवतारच देण्यासाठी, ज्यांचं प्रकटीकरणच देण्यासाठी, त्यांनी ठरवलं काय द्यावं. त्या दिवशी काही समर्थांनी सोबत आणलेलं नव्हतं. शिष्यगणांना विचारावं, अरे कल्याणा, उद्धवा, तुम्ही काही आणलं का रे. या विप्रांना काहीतरी त्या संकल्पाच्या मोबदल्यात द्यावं. कोणाचे आशीर्वाद फुकट घेऊ नयेत. व्यवहार हा व्यवहारासारखा सांभाळावा. शिष्यांनी सांगितलं नाही हो गुरुजी. आणि समर्थांनी रामरायाचा धावा केला. आणि श्रीमद भगवत गीता भगवंत म्हणाले, ददामी बुद्धियोगम, मी बुद्धियोग देतो. मी कृपा करतो म्हणजे बुद्धियोग देतो. आणि समर्थांच्या मनात आलं, उद्धवा, कल्याणा, या इकडे. सगळे आले. गुरुजी, काय काय आज्ञा. या इकडे सांगतो ना. कृष्णेच्या पात्रात बुड्या मारा. आणि काय करावं. दगड एक दक्षिणार्थ प्रत्येका स्वामी देत. 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 भाग्यवान विप्रत्या सुवर्ण जाहले. भाग्यवान विप्रत्या, भाग्यवान विप्रत्या, भाग्यवान विप्रत्या, भाग्यवान विप्रत्या सुवर्ण जाहले. दगड एक प्रत्येकाला समर्थांनी काहीतरी द्यायचं ठरवलं. हे पहा, घरी कामधेनू पुढे ताक मागे अशी त्यांची स्थिती झालेली होती. केवळ जगणं एवढंच.
आणि जगण्यासाठी हे हवं याच्या पलीकडचा काही विचार नव्हता. समर्थ आज डोळ्यात अंजन घालायला जणू या निमित्तानं आलेले रामरायाचं स्मरण केलं आणि सगळ्यांना सांगितलं देतो. आपण आपापले उजवे हात पुढे करा. सगळ्यांनी केले. तुम्ही करू नका, माझ्याकडे काही नाही आणलेलं मी. मंडळी सगळ्यांना समर्थांनी बचकीत मावतील असे दगड गोटे दिले. एकानं घेतला. तो म्हणाला काय दिलं, काय कपाळात मारून घ्यायचा. अहो संकल्प सांगायला आलो पण पत्ता चुकला. त्याच्यापेक्षा त्यागीयला मी अभिषेक आलो. मी गोप्रदाना त्यजुनी निघालो. नाकारिले श्राद्धीय दक्षिणेला. कोणी म्हणे दुर्दिन हा उदेला. जय जय. तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती धपाटणं आलं. काय उपयोगाचं. असं कुठे देत असतात. नाव मोठं, राजा उदार झाला आणि भोपळा दान दिला. काय उपयोगाचं हो. अहो दगड गोटे समर्थांनी बचकेत मावतील तसे दिलेले, बहुतेकांनी फेकून दिले. काय उपयोग. हे दगड गोटे घेऊन जर आपण घरी गेलो, आपल्याला गृहमंत्र्यांची कोणती डिग्री मिळेल. जय जय रघुवीर. आधीच काही पदव्या कमी असतात. तुम्हाला काही कळत नाही. ग्रॅज्युएशन मी आहे म्हणून तुमचा संसार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि याच्यावरती काही बोलण्याचा प्रयत्न केला तर दुसरी करून बघा. मध्ये चित्रपट निघाला होता पहिली शेर, दुसरी आणि नवरा किती. हा पावशेर. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे परिमाण. मंडळी सगळ्यांचा भाव कमी पडला. संत काय देतात हे पाहू नका, कोणत्या अवस्थेतनं. एकच प्रसंग सांगतो आणि विरमतो. शेगावच्या गजानन महाराजांनी लोकमान्य टिळकांना शिळी भाकरी पाठवली होती कोल्हटकराच्या हस्ते. संत कृपा काय करते मंडळी. गडावरचं एखादं वस्त्र समाधीचं काय करतं. महाराज दे अंगीचे वस्त्र आता बहु जीर्ण झाली देह बुद्धी कंथा. दात नसताना पाण्यासोबत कालवून भाकरी खाल्ली लोकमान्य टिळकांनी आणि त्याच प्रसादाच्या बळावर मंडाल्याच्या तुरुंगात गीता रहस्य ग्रंथ लिहिला. नवनाथांच्या चरित्रात आहे. गोरक्षनाथचा जन्म पहा. मत्स्येंद्रनाथांनी त्या सरस्वती बाईला रक्षा विभूती दिलेली होती प्रसाद. त्या प्रसादाचा अवमान केला. पण मंडळी 12 वर्षानंतर तिथून गोरक्षनाथ. संतांचा प्रसाद वाया जाणारा नाही हो. त्याच्यात त्यांची शक्ती असते. ज्याला समर्थांचा स्पर्श होतो, ज्या वस्तूला पदार्थाला संतांचा स्पर्श, त्या वस्तूची किंमत वाढेल का कमी होईल सांगा. सगळ्यांनी लौकिकापुरता विचार केला. रे या दगडाचं काय करायचं. बहुतेकांनी ते दगड गोटे फेकून दिले. पण एक थोडा भाविक होता. हे पहा, सद्गुरूंची कृपा झाली, रामरायाची कृपा झाली तर कोणत्या दगडाला शेंदूर फासला जाईल आणि देव म्हणून पूजेल सांगता येत नाही हो. काही दगड पायाखाली जातात, पण एखाद्याचा भाग्योदय होतो. कोणत्या तरी दगडाला शेंदूर लावतो आपण. एखाद्या शेतात झाडाखाली ठेवतो. जाता येता लोक देव म्हणून त्याची पूजा करतात की नाही. यानं काय केलं. देवारा पूजिला म्हणून आणिला भाग्योदये जाहला. आपल्या देव्हाऱ्यात अनेक देव आहेत. टाक असतात. काही दगडाचे देव, तांब्याचे देव. जुन्या काळातली देवघर पहा काय येते. खरं सांगू काय प्रसन्न वाटतं इथे. बाहेरचं वातावरण वेगळं आणि इथलं वातावरण एकदमच जगाच्या वेगळं हो. आमच्या मुंबईला एवढं म्हणजे एवढ्या देवघरात एखाद्याचा संसार. हसायचं या कोपऱ्यात, बसायचं या कोपऱ्यात, रुसायचं त्या कोपऱ्यात. 260 स्क्वेअर फीट मध्ये संसार. मंडळी
अनेक देव आहेत, समर्थांचा संतांचा स्पर्श याला लागलेला आहे, झालेला आहे. आपण देव्हाऱ्यात याची देव म्हणून पूजा करूया. या श्रद्धेनं भावनेनं त्यानं तो दगडगोटा घेतला, उपरण्यात बांधला, गाठ बांधली. आणि आता याच पुढे काय झालं हे ऐकायला उद्याच्याला. फार फार तर 5:15 पर्यंत कथा सुरू. भाविक हो, जीवनामध्ये केवळ ऐहिकाचा विचार करणं आहा नाही. हे सोडून केवळ पारलौकिकाचा जयाचे अरत्र ठीक नाही तयाचे परत्र पुससी काही, दोन्हीचाही समन्वय साधायचा आहे. पुन्हा सांगतो, न भागना है न त्यागना है, बस हमें जागना है. दास म्हणे आता सावधान. आम्हाला फार भोगी होऊन चालणार नाही, फार त्यागी होऊन चालणार नाही. आम्हाला योगी व्हायचंय. आणि योगी तर व्हायचंय, पण कोणाच्यासाठी तरी उपयोगी सुद्धा व्हायचंय याचा विचार करायचा. प्रपंच भाग्याचा विवेकानं विचारानं होतो तो कसा याचा विचार उद्याच्या सत्रामध्ये. उद्याचं माझं इथलं फायनल कीर्तन. बऱ्यापैकी गर्दी आहे. खरं सांगतो, मी मराठवाड्यातला पण इकडे जास्त येणं होत नाही. आपल्या भागात आपल्या मातीशी कुठेतरी झांज वाजवताना एक नाळ जिथे जोडलेली असते तिथे झांज वाजवण्याचा एक वेगळा आनंद आहे. मंडळी, संतांच्या भूमीतले आपण सगळे, आमच्यापेक्षा समर्थ तुम्हाला जवळ आहेत, एकनाथ महाराज जवळ आहेत, सगळ्या संतांच्या भूमीतले आपण. संतांची मोहर लागलेली आहे. जरुरी पुरता प्रपंच करू, पण मनुष्य देह ज्याच्यानं इति कर्तव्यता ते साधन. अर्थाचा तर विचार करायचा, पण अर्थापेक्षा परम अर्थाचाही विचार करायचा. तो कसा याचा विचार उद्याच्या सत्रामध्ये. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. दोही यथा सांग दोही कडे, दोही यथा सांग. दोही यथा सांग दोही कडे, दोही यथा सांग दोही कडे. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, परमार्थी वैराग्य, परमार्थी वैराग्य. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्म योगे वय घालवावे.